नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जे हा अक्षय आहे तर तेथे माही आलेली असते आणि आता तेथून रमा निघून गेलेली असते. अक्षयला असे वाटते की माही चेंज करून कशी आली असेल म्हणजे रमा, आणि तो आता रमा म्हणून माहीचे हात धरतो आणि माहीला म्हणतो की हे बघ, ऐक ना अगं रमा, खरंच मला सगळं काही खरं खरं कळलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर माहीला तर खूप जबर धक्का बसतो. ती धक्क्यानेच विचारते की नक्की काय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे तूच रमा आहे म्हणून. तेव्हा आता माही आणखीन घाबरते आणि तेव्हा तिला रमा जाताना जे काही बोललेली आहे तर ते आठवते की आता जेव्हा तू वरती जाशील तेव्हा तुला सगळं काही कळेल. आणि अक्षय आता कान पकडून आता माहीला सॉरी म्हणतो. त्याला आता हे माहिती नसते की ही माही आहे तर की रमा आहे. त्याचा पुन्हा गैरसमज झालेला असतो. तेव्हा आता अक्षय विचारतो की अगं काय झाले, तू इतक्या रात्री अशी जागी का आहेस आणि का तू हे कपडे बदललेस. तेव्हा आता लगेच माही म्हणते की मला झोप येत नव्हते म्हणून मी कपडे बदलून जरा बाहेर गेले होते. मी कुर्ता घातला होता, मग कुर्त्यावर अशी बाहेर कशी जाणार म्हणून मी कपडे बदलले होते असे मुद्दाम ते खोटं बोलते. तेव्हा आता अक्षय तिला म्हणतो की अगं तू किती विचार करतेस, नक्की तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी चाललेले आहे. तेव्हा आता माहीला आता नक्की याला काय उत्तर देऊ आणि काही नाही समजतच नव्हते म्हणून ती अगदी अशी घाबरल्यासारखे उत्तर देत असते आणि फक्त नाही असं म्हणते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो कळले मला, आणि हे बघ मागच्या वेळेस बाहेर गेलो होतो तेव्हा आपण असेच गप्पा मारत होतो, मस्त पुलावर बसून गप्पा करत होतो आणि तेव्हा मात्र तुला तीच भीती वाटत होती की नक्की काहीतरी होणार आहे म्हणून, आणि त्याच वेळेस तुझा हा ॲक्सिडेंट झाला होता. परंतु हे बघ डोंट वरी, आता तू काही काळजी करू नकोस, आता काही एक होणार नाही. म्हणून तो आता माहीलाच आपल्या मिठीमध्ये घेतो. तर माही आता घाबरत असते. त्यानंतर आता रमा इकडे काहीतरी काम करत असते आणि ती साईला सर्व काही सांगून आता म्हणते की आता काय करायचं आहे. तेव्हा मात्र आता लगेच साई म्हणतो की रमा, अहो खरंच तुम्ही का अक्षयला सांगितले नाही की तुम्हीच आता रमा आहात म्हणून, आणि ज्या माहीने तुम्हाला घराच्या बाहेर काढले म्हणून तुम्ही अक्षयला हे सर्व सांगायला हवे होते. खूप मोठी संधी तुम्ही घालून बसलात. तेव्हा आता रमा म्हणते की हो सांगितले, मी त्यांना सगळं काही सांगितले, परंतु जेव्हा मी त्यांना हे सर्व सांगितले त्यानंतर मात्र मला कळले की त्यांना झोप लागली होती आणि त्यांनी काही ऐकले नाही म्हणून, आणि त्यानंतर मग आता मी असा विचार केला की हे थकले असतील, त्यांना झोपून दे म्हणून, आणि सकाळचा वेळ माझ्याकडे आहे असे मला वाटले होते आणि तेव्हाच मी सांगेल असे मी ठरवले होते. परंतु आता जे काही झाले आणि मध्येच ती माही तेथे आली त्यामुळे हा सगळं काही सांगायचे राहून गेले. तेव्हा आता साई म्हणतो की हो ना, ती माही सुद्धा अगदी काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. मी त्यांना किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या थांबायला तयारच नव्हत्या. त्यावर आता रमा म्हणते की साई, अहो हे बघा तुमची त्यात काही चूक नाही, परंतु आता ह्या सगळ्यातून मी कशी बाहेर पडू हेच मला नाही कळत. आणि हे बघा साई, सगळ्या लोकांना मी पटवून नाही देऊ शकत, परंतु अर्ध्या लोकांना मी मात्र नक्की पटवून देऊ शकते. तेव्हा आता साई विचारते की म्हणजे तुम्ही काय करणार आहात. तेव्हा आता रमा ही अगदी ते बटाटे कांदा वगैरे चिरत असते आणि ती साईशी बोलता बोलता तिचं अचानक बोट कापते. तर रमा आता अगदी म्हणजे आई असं ओरडते. तेव्हा आता साई म्हणतो की अहो काय रमा, काय हो, आणि काय लक्ष कुठे असतं हो तुमचं, तुम्ही असे गाफील राहिलात म्हणून इतकी मोठी जखम तुम्हाला झाली. तेव्हा आता रमा म्हणते की हो गाफील तर राहिलेच, यापेक्षा जास्त मोठी जखम मला मिळालेली आहे आणि ती जखम कधी भरून निघेल हे मला माहिती सुद्धा नाही. त्यावर आता साई रमाच्या त्या जखमेवर हळद लावत म्हणतो की हे बघा रमा, जरीही तुम्ही निर्णय नाही घेतला योग्य तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, हा साई कायम तुमच्या सोबत असेल. आणि हे बघा आता यापुढे जे काही करायचं आहे तर ते सगळं काही जपून करायचे आहे, कारण म्हणतात ना ताक सुद्धा अगदी फुंकून प्याल्यासारखं अगदी सर्व काही तुम्हाला तसेच करावे लागणार आहे. कारण त्या माहीला सुद्धा आता कळलेलं आहे, कारण ती सुद्धा आता सावध झालेली आहे. ही रमा मात्र गप्प बसणाऱ्यातली नाही म्हणून. तेव्हा आता साईचं जे काही म्हणणं आहे तर ते आता रमाला पटते. त्यानंतर आता अक्षय आणि माही हे दोघे गाडीतून घरी येतात. तेव्हा आनंद आणि जान्हवी हे तेथे हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा गाडीचा जोरात हॉर्न ऐकू येतो. आनंद आता जान्हवीला म्हणतो की आले वाटतं. तर जान्हवी खुशून म्हणते की हो चल चल लवकर. त्या दोघांना आता खूप आनंद होतो आणि लगेच ते दोघे बाहेरच येत असतात आणि तेवढ्यात अक्षय आणि माही हे घरी येतात. तेव्हा आनंद म्हणतो की अरे अरे वा, जगातील सुंदर असे कपल रमा आणि अक्षय आपली छोटीशी ट्रिप करून पुन्हा एकदा घरी आलेले आहेत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की दादा अरे
काय रे? तेव्हा मात्र आता लगेच जान्हवी म्हणते की अरे ट्रिप्स काय म्हणतो, हनीमून हनीमून असं म्हण. तेव्हा आता अक्षय आणि माही या दोघांना मात्र आता आनंद आणि जान्हवी वेगवेगळ्या रूममध्ये घेऊन जातात. आनंद अक्षयला म्हणतो की चल तुझ्याशी एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तेव्हा आता माही ही जी काही तेथेच असते आणि जान्हवी सुद्धा. आता आनंद अक्षयला घेऊन त्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, आनंद आता आतमध्ये आल्यानंतर त्याचे अगदी गाल वगैरे धरतो आणि बघत असतो. अक्षय त्याला विचारतो की काय रे दादा, आता काय झाले बरं? अरे खरंच माझ्या भावाचा चेहरा तर अगदी खुललेला आहे आणि खरंच खूप मस्त दिसतोय. अक्षयला हसू येत असते. आता आनंद अगदी खुश होऊन विचारतो की काय रे अक्षय, तुझ्या ज्या काही सगळ्या शंका होत्या त्या सगळ्या शंकाचं म्हणजे दूर तर झाल्यात ना त्या? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, माझ्या सगळ्या शंकाचं निरासन झालेलं आहे. त्यानंतर आता जान्हवी सुद्धा माहीला तेच विचारत असते की काय हनीमून बद्दल सांग आणि काय काय केलं बरं. तेव्हा मात्र आता लगेच आणि कसं केलं काय केलं हे सगळं काही सांग मला. तर इरावती आता ह्या दोघींच्या गप्पा ऐकत असते. परंतु माही आता इतकं लाजण्याचं नाटक करते, म्हणजे जसे ते माही अक्षय सोबतच होती असे ती आता जान्हवीला दाखवत असते आणि इरावती तिच्याकडे पाहत असते. तर जान्हवी आता खूपच जोरात ओरडते की अगं लाजतेच कशाला, सांग ना कसं केले म्हणून. तेव्हा आता माही लाजत म्हणते की अहो जान्हवी ताई काही नाही, छान असा वेळ आम्ही घालवला एकमेकांच्या सोबत. तेव्हा आता इकडे आनंद सुद्धा अक्षयला अगदी चिडवत विचारतो की काय 20 मॅन, अरे काय टिचू टिचू का टुचू टुचू, नक्की कसं कसं सांग बरं. तेव्हा मात्र आता लगेच इरावती ह्या सगळ्यांचं अगदी बोलणं चोरून ऐकत असते. तर जान्हवी आता माहीला म्हणते की बरं ठीक आहे, मी तुला तुझ्यासाठी एक असा 7 इंचचा ड्रेस दिला होता पॅक करून, मग तो यूज केला की नाही केला. तेव्हा आता माही मनात म्हणते की हो ना, तो घालून मी अगदी नाचलेच पार्टीमध्ये आणि मुद्दाम आता ती जान्हवीला खोटं बोलते की त्याची गरजच नाही पडली म्हणून. तेव्हा आता जान्हवी म्हणते की काय बोलतेस, त्याची गरज नाही पडली म्हणजे, आणि परत ती तिला चिडवते आणि हसते. तेव्हा आता लगेच आनंद सुद्धा इकडे अक्षयला विचारतो की अरे तर खरंच तू उगाच रमा आपली नाही, ती दुसरी माही आहे म्हणून तिच्यावर शंका घेत होतास. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे काय झाले, अगोदर मी तिला त्या हिल्स दाखवल्या आणि त्या दाखवल्या क्षणी तिचं डोकं फिरले आणि त्याच वेळेस मी ओळखले की हीच आपली रमा आहे म्हणून. आणि हे बरोबर त्या हिल्स बघितल्यानंतर तिचे डोके फिरले आणि त्या हिल्स जेव्हा तिने घातल्या तेव्हा ती अगदी अनकम्फर्टेबल झाली, तिला चालता येत नव्हते व्यवस्थित. आणि हे मुद्दाम मी आणखीन एक प्रयत्न केला की तुला माहितीच आहे की मला धुपाचा त्रास होतो, म्हणून मी तेथील वेटरला त्या आपल्या रूममध्ये एक धूप असा ठेवण्यासाठी सांगितला होता आणि तेव्हा मला ठसका लागला आणि तेव्हा रमा इतकी अशी काळजीत म्हणजे पडली होती, तिला माझी काळजी लागली होती. आणि तेव्हा मात्र आता रमाला माहिती होते की मला धुपाचा त्रास होतो आणि तेव्हा रमाने पटकन त्या रूममध्ये जाऊन तो धूप बाहेर नेऊन ठेवला आणि तेव्हा मला कळले की नक्की हीच आपली रमा आहे म्हणून. त्यानंतर आता लगेच आनंद हसतो. तर जान्हवी विचारते की हे रमा, मला एक गोष्ट सांग बरं, स्कोर काय आहे. तेव्हा आता माही म्हणते की अहो जान्हवी ताई काही कसं हो, आम्ही काही मॅच वगैरे बघत नव्हतो. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अगं तो स्कोर नाही, तो स्कोर बद्दल विचारते मी तुला. इरावती आता हे सगळं बोलणं ऐकून डोळे मात्र असे गरगर विंगवत असते. तेव्हा आता जान्हवीने असे विचारल्यानंतर आता माहीला विचार येतो. ती मनात विचार करते की रमा आणि अक्षय या दोघांमध्ये नक्की असं काय झालं असेल, त्यामुळे मी नाही सोडणार तुला. आणि आता लगेच ती जान्हवीला म्हणते की आलेच मी. आणि अगदी तिला राग आलेला असतो म्हणून ती थोडीशी अगदी तेथून आपल्या रूममध्ये जायला निघते. जान्हवी तिला ओरडते की अगं रमा अगं स्कोर तर सांगून जा ना. तेव्हा आता इरावती ही सर्व बघत असते. त्यानंतर आता इकडे साई आपल्या हाताने रमाच्या त्या कापलेल्या बोटावर पट्टी वगैरे म्हणजे करतो आणि रमाला म्हणत असतो की हे बघा रमा, जखम कितीही मोठी असून द्या आणि जर माणसाच्या मनाने एकदा ठरवले की ही जखम भरून काढायची आहे तेव्हा मात्र सगळं काही शक्य होते. आणि मला माहिती आहे की रमा तुम्ही किती अशा पहाडासारख्या खमक्या आहात, कारण त्या ऍक्सिडेंट नंतर तुम्ही किती लवकर बऱ्या झाल्या होत्या. खरंच एक नंबरच्या डॅशिंग तुम्ही आहात. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही माझ्यावर खरंच एकदम असा विश्वास ठेवा. तेव्हा आता रमा साईचं ही सर्व बोलणं ऐकून घेते आणि साईला म्हणते की तुम्हाला एक गोष्ट सांगू का. तेव्हा आता साई म्हणतो की अहो सांगा ना मग. तेव्हा आता रमा म्हणते की तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. साई म्हणतो की हो, माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त माझा विश्वास आहे. त्यावर आता रमा म्हणते की मग मला आज तुम्ही
एक शब्द द्या, तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडताल म्हणून. तेव्हा आता साई विचारतो की म्हणजे रमा तुम्ही काय बोलता. तेव्हा आता रमा म्हणते की अहो साई, तुम्ही माझ्यामुळे तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा विचार नाही करत, ते वाया घालवतात. त्यामुळे तुम्ही मला शब्द द्या की तुम्ही लग्न करताल आणि तुमचा स्वतःचा असा एक चांगला संसार थाटताल. तेव्हा आता रमाचे हे बोलणे ऐकून साई एकदम शांत होतो आणि साई परत म्हणतो की हे बघा, मी हे सर्व करेल, परंतु हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की मी त्याच मुलीबरोबर लग्न करेल जिला आपल्या मैत्रीबद्दल कोणताही आक्षेप नसेल म्हणून. आणि हे बघा रमा, मला पूर्णपणे माहिती आहे की आता सध्या तुमच्यावर जी काही परिस्थिती ओढवलेली आहे त्याला कुठे मी सुद्धा जबाबदार आहे म्हणून. त्यामुळे जोपर्यंत मी तुम्हाला सुखरूप अक्षयकडे नाही पोहोचव आणि तुम्हाला या संकटातून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी सेटल नाही होणार, मी स्वतःचा विचार नाही करू शकणार. जेव्हा तुम्हाला हे सगळ्या संकटातून बाहेर पडताल तेव्हा मी स्वतःचा विचार करेल. तेव्हा रमा ही साईकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे माही इरावतीला सांगत असते, अगं थँक्स तुम्हाला वाचवलं म्हणून. आणि रमा सगळं काही अक्षय समोर खरं बोलले असते. तिने अक्षयला खरं काही सांगितले असते की माही कोण आणि रमा कोण म्हणून. आणि हे बघ इरा, माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल. आणि ती हे सगळं असं कसं करू शकते, तिने तर मला खरंच फसवले. तेव्हा आता इरा बोलून जाते की येथे सगळ्यांना फसवतात. तेव्हा माही विचारते की म्हणजे इरा तू काय बोलतेस. इरा म्हणते की हे बघ, आई मुलीला फसवते आणि तू त्या रमाचं काय घेऊन बसली. तेव्हा आता माही म्हणते की हो बरोबर आहे तुझं. अगं देविकाच बघ ना, देविका कधीही माझी आई होऊ शकली नाही आणि तिने कधी आईचं प्रेम मला सुद्धा दिलेले नाही. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं ती तर तुझी सावत्र आई आहे. तेव्हा आता माही म्हणते की तू असं का बोलतेस. तर इरावती म्हणते की हे बघ, मला तर असं वाटतं कोण कुणाचा कधी मित्र होईल आणि कोण कुणाचा कधी शत्रू होईल हे खरंच काही सांगता येत नाही बाबा. त्यासाठी आपण कुणाकडेही लक्ष न देता नेहमी सावध राहायला हवे. तेव्हा आता माही सारखी इराकडे बघत असते आणि विचारते की इरा तू तर माझ्या सोबत आहे ना. तेव्हा आता इरावती हसून म्हणते की काय ग, शंका आहेस का तुझ्या मनामध्ये. अगं मीच तुला इथे आणलेला आहे, मग तुझी काळजी तर मला घ्यायलाच हवी. अगं हे बघ, तू असं का म्हणते. अगं जेव्हा तू अगदी काहीतरी करायला जाते तर प्रत्येक वेळेस मी तिला प्रोटेक्ट करत असते. आणि हे बघ आता हेच घे, तू अक्षय बरोबर जेव्हा फिरायला निघाली होतीस तेव्हा सुद्धा मी तुला काय सांगितले होते की तुझ्या राशीमध्ये जरा काही विचित्र योग आहे, त्यामुळे तू चांदीची काहीतरी आता ही वस्तू तुझ्यासोबत घेऊन जा. मी तुला ती वस्तू सुद्धा दिली होती, पण तू माझं ऐकलंस का. नाही ना, नाही ऐकले. तेव्हा आता जे काही ब्रेसलेट आहे ते चांदीचं, तर इरावती पुन्हा ते माहीच्या हातात घालते आणि सांगते की हे बघ, आता यापुढे कधीही हे ब्रेसलेट तू हातातून काढायचं नाही, कुठेही ते अगदी ठेवायचे नाही, कळले ना तुला मी जे काही सांगते ते. तेव्हा आता माही खुश होऊन थँक्यू इरा असं म्हणते, थँक्यू सो मच. त्यावर आता लगेच इरावती म्हणते की अगं इतकं रिलॅक्स होण्याची गरज नाही. आणि हे बघ, रमा काही तुला अशी सोडणार नाही, कधी सुद्धा ती येथे येऊ शकते आणि येथे पोहोचण्याच्या अगोदर मात्र ती येथे काय करेल आणि येथे येऊन काय करेल खरंच याबद्दल काही एक सांगता येत नाही. त्यामुळे तू इतकी बेसावध राहू नकोस, जरा सावध वागत जा, रमापासून सावधच राहा. आता रमाला आपण दोघींनी मिळून कसं अडवायचं आहे, तिला कसे थांबवायचे याचा विचार आपण करायला हवा. तेव्हा आता माहीला इरावतीचे बोलणे कळते आणि लगेच आता ही माही आपल्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा आता इरावती विचार करते की आता हे रमाचं नक्की काय करायचं आहे, तर याचा विचार तर आपण करायलाच पाहिजे आणि जे काही करायचे आहे तर ते करण्याची वेळ तर आता आलेली आहे. परंतु सुरुवात मात्र कुणापासून करायची आहे हे मात्र आता त्याचा विचार करते. या घरामध्ये तर खूप अशी माणसं आहेत, मग नक्की कुणापासून त्याची सुरुवात करायची. आणि आपल्या बोटावर ती 10, 20, 30, 40 असा आकडे मोजत असते. नक्की सुरुवात कुणापासून करू याचा ती विचार करते. परंतु त्यात मात्र अभिषेक सुटला. अरे छे 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 असं करते, म्हणजे आपण आरती पासून सुरुवात करायला हवी. तेव्हा आता तिच्या मनात जे काही येते तर ती करण्याचे ठरवते आणि शेवटी त्याचा जो काही आहे तर तो अगदी सुरुवात आरती पासून करण्याचं ठरवते. तिच्या मनात काहीतरी आता वेगळाच प्लॅन येतो. आता इकडे रमा बिचारी एकटीच आता ह्या साईच्या घरी बसलेली असते. आता अक्षय सोबत जे काही रिसॉर्टमध्ये तिने जे क्षण घालवले, डान्स केला एकमेकांच्या मिठीत येऊन, ते सगळं काही आता तिच्या डोळ्यासमोर ते क्षण येत असतात. आणि आता तो क्षण आठवल्यानंतर रमाला तो आनंदाचा क्षण अगदी हवाहवा असा वाटतो. ती अगदी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते, कारण अक्षयसोबत आज जे काही झाले तर त्याने ती खरंच खूप खुश असते.
आणि तिला अक्षयची आठवण येत असते। तिला आता अक्षयची खूप आठवण येत असते, सारखी त्याच्या विचारात असते। तेव्हा आता हे सर्व आठवल्यानंतर ती मनात विचार करते, काल मी तुमच्या बरोबर वेळ घालवला, तुमच्या कुशीमध्ये अगदी सुखाने मला झोपता आले, परंतु एका गोष्टीचं मात्र मला वाईट वाटतं, मी तुम्हाला सांगू शकले नाही। बरं ठीक आहे, मी तुम्हाला सांगू शकले नाही, पण तुम्ही सुद्धा मला नाही ओळखू शकला, तुमच्या खऱ्या रमाचा स्पर्श तुम्हाला नाही ओळखता आला। त्यानंतर आता माही ही कपाटामध्ये त्या साड्या वगैरे ठेवत असते, तर अक्षय खुश तिला म्हणत असतो की मज्जा आली ना 2 दिवस। तेव्हा आता माही म्हणते की हो ना। अक्षय म्हणतो की छान असा एकत्र आपण वेळ घालवला, खरंच खूप बरं आणि छान वाटतं। तेव्हा आता अक्षय कॉफी पित असतो आणि तो रमाला म्हणजे माहीला विचारतो की रमा, अगं तू माझा कुर्ता कुठे आहे? तेव्हा आता माही म्हणून जाते की कुठला कुर्ता मला नाही माहिती, कारण आता रमाने तो कुर्ता घातलेला असतो अक्षय सोबत झोपताना आणि माहीला हे कुठे माहिती असतं, म्हणून ती जेव्हा हे बोलून जाते तेव्हा अक्षय संशयाने थोडंसं तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की माहिती नाही। आणि काय ग अगं विसरलीस का? अगं जे काही आता आपले झाले त्यानंतर तू माझा कुर्ता घातला होता झोपायच्या वेळेस, हे तू विसरलीस का? तेव्हा आता माही सारखी अक्षयकडे बघत असते आणि जेव्हा त्या रेस्टॉरंट मध्ये तर रमा ही तो कुर्ता घालून बाहेर आलेली असते आणि माही तिच्या कानामागे द्यायला जाते, तेव्हा आता माहीला आठवते की रमाने त्यावेळी तो कुर्ता घातलेला होता, म्हणून ती आता अक्षयला खोटं बोलते की हो घातला होता, परंतु त्यानंतर मात्र मी बदलला तो। तर अक्षय म्हणतो की अर्थात अगं तू बदललास, आता तू घातलेला नाही म्हणजे तू बदलला, परंतु आता मात्र तो कुर्ता आहे तरी कुठे? तो कुर्ता दे ना। तर आता माही खोटं बोलते, माही म्हणते की अहो धुवायला टाकला। तेव्हा अक्षय म्हणतो की काही कसं बोलते, आत्ताच तू माझ्यासमोर बॅग म्हणजे काढते। तेव्हा अक्षय त्या बॅगला हात लावायला जातो, परंतु माही त्याच्या हातातून ती बॅग हिसकावते, नाही असं म्हणते आणि खूप रागवल्याचं नाटक करते। तर अक्षय म्हणतो की अगं काय झाले? तेव्हा आता माही म्हणते की हे बघा मी नाही देणार, कारण तिच्याकडे देण्यासाठी तो कुर्ताच नसतो, म्हणून ती मुद्दाम म्हणत असते की मी नाही देणार। तर अक्षय म्हणतो की अगं दे ना, तुम्हाला ड्रायक्लिंगला टाकायचा आहे त्यामुळे दे ना। तेव्हा आता माही मुद्दाम म्हणते कारण देण्यासाठी कुर्ताच नसतो की नाही द्यायचा मला, तो आता माझा झाला आणि तो माझ्याकडेच राहील। तेव्हा आता अक्षय थोडासा हसतो आणि म्हणतो की ओके अगं काही हरकत नाही, मी फक्त त्याला ड्रायक्लिंग करून आणतो आणि मग तुझ्याकडे देतो, तू कायमस्वरूपी तू तुझ्याकडेच ठेव, फक्त ड्रायक्लिंग केल्यानंतर दे असं तो माहीला म्हणत असतो। तेव्हा आता अक्षयच्या मोबाईलवर तेवढ्यात कॉल येतो, तर आता माही खुणावते की तुमच्या मोबाईलवर कॉल आलेला आहे, तो कॉल घ्या, मी तुम्हाला कुर्ता नाही देऊ शकत। तेव्हा आता अक्षय फोनवर बोलत बोलत बाहेर जातो, मीच तुम्हाला फोन केला होता असे म्हणत आणि तेव्हा आता माहीला आणखीन टेन्शन येते, कारण जेव्हा आता अक्षय असे म्हटल्यानंतर तिच्या लक्षात आले होते की त्या दिवशी मात्र अक्षयचा कुर्ता रमाने घातलेला होता, म्हणजे तो कुर्ता आता रमाकडे असेल, मग आता त्याला तो कुर्ता मी कुठून देणार, कुठून देऊ मी त्याला तो कुर्ता, म्हणून आता माहीला खूप टेन्शन येते। त्यानंतर आता रमा जो अक्षयचा कुर्ता तिच्यासोबत घेऊन आलेली आहे, तर तो कुर्ता आपल्या हातात घेते आणि सारखं त्या कुर्त्याकडे एकटक बघत असते। अक्षयची आठवण तिच्या जवळ असते, आपल्या हृदयाशी कवटाळून त्या कुर्त्याला अगदी ती जपत असते आणि त्यात त्याच्या अक्षयच्या आणि तिच्या आठवणी भरलेल्या असतात। तेव्हा अक्षय आणि ती जेव्हा त्या रूम मध्ये त्या रेस्टॉरंट मध्ये आता त्यांचा जो काही हनीमून त्यांनी साजरा केलेला आहे ते सगळं काही तिच्या डोळ्यासमोर येते आणि आता तिच्या डोळ्यातून आता पाणी येते, कारण तिला अक्षयची खूप आठवण येत असते। प्रेमाने तिने अक्षय झोपल्यानंतर त्याच्या गालावरून हात फिरवलेला असतो, आता अक्षयची खरंच तिला आठवण येऊन डोळ्यामध्ये खळखळ असा धारा तिच्या वाहत असतात आणि ती आता मनात म्हणते की हे बघा काल मी तुम्हाला सगळं काही खरं सांगितले होते आणि जर ते खरं तुम्ही ऐकले असते तर आज मी तुमच्या बरोबर असते, परंतु आज मात्र रमा अक्षयच्या सोबत नाही, अक्षय झोपलेला असतो, अक्षयने काही ऐकलेलं नसते, म्हणून आता तिला खूप वाईट वाटते, ती रडत असते अक्षयच्या आठवणीमध्ये। त्यानंतर आता इरावतीचा जो काही ठरलेला प्लॅन आहे तर ती आता आरती असं म्हणत असते आणि इतक्या वर्षानंतर आपली अजूनपर्यंत भेट नाही झाली, परंतु आता मात्र आरती तुझी मदत मला हवी आहे आणि तिच्या हातामध्ये एक पेन ड्राईव्ह असतो आणि करशील ना तुम्हाला नक्की मदत असे बोलून ती लॅपटॉप घेऊन येते। तेव्हा आता लॅपटॉप वरील धूळ बाजूला करते, आरती लव 7709 असं लगेच म्हणते आणि लगेच आता खुशून म्हणते की वा वा वा, आणि शेवटी पासवर्ड मिळाला म्हणून ती खूप खुश होते। आता पेन ड्राईव्ह त्याच्यामध्ये घालते आणि आता आरती आर्था माय लव असं काहीतरी बोलून ती मात्र आता आपल्या घड्याळामध्ये बघते आणि पुन्हा तो पेन ड्राईव्ह काढून घेते आणि डन असं बोलून पुन्हा तो लॅपटॉप झाकते। आता म्हणते की वेपन तर आता हातात आलेला आहे, परंतु मुकादमांना उद्ध्वस्त करण्याची सुरुवात कुणापासून करायची याचा ती विचार करते। या घरातील सगळ्यात
वेल डन. आणि सगळ्यात मूर्ख आणि सगळ्यात मूर्ख बाई म्हणजे ती तर सीमा वहिनी मुकादम. आणि ह्या मुकादमांचं काय करते मी आता बघतच राहा असे ठरवते. आता मात्र सीमापासून सुरुवात तर झालेली असते, म्हणून तिच्या ठरलेल्या प्लॅननुसार आता सीमा अगदी अंधाऱ्या रूममध्ये झोपलेली असते आणि आता खिडकीतून अशी एक वाऱ्याची झुळूक येते. आता इरावती बरोबर सीमाला घाबरवण्याचा प्रयत्न करते आणि आरतीच्या आवाजात ती आता बोलत असते की मोठी आई तुम्हाला माझी आठवण नाही का येत. तेव्हा आता सीमा घाबरूनच उठते आणि कोण आहे असं बोलून ती आता लाईट ऑन करते. तेव्हा आता इरावती ही आरतीच्या आवाजात बोलत असते की काय मोठी आई तुम्ही मला विसरलात का. सीमा आणखीनच घाबरते आणि म्हणते की कोण आहे, कोण बोलतं. तर आता आरतीच्या आवाजात ती म्हणत असते की सांगा ना मोठी आई. तर सीमा आणखीनच घाबरते आणि जे काही आता फोटो आहे तर ते फोटो वाऱ्याच्या झुळूकमुळे आता ही इरावतीने टाकलेले फोटो सगळे काही सीमाच्या जवळ बेडवर येऊन पडतात. सीमा आता ते फोटो उचलते. तेव्हा ते आरतीचे फोटो बघून मात्र आता सीमाला धक्का बसतो. सीमा खूपच घाबरते. आरतीचे फोटो इकडे कसे आले असतील आणि हा फोटो सुद्धा आरतीचा आवाज सुद्धा माझ्या कानावर पडला, म्हणून सीमा खूपच घाबरलेली असते. तेव्हा आता इरावती बरोबर मुकादमांना त्रास देण्यासाठी पहिला जो काही तिचा निशाणा आहे तर तो निशाणा मात्र ती आता सीमावर घेते आणि आरतीचा जी काही भीती आहे तर ती सीमाच्या मनामध्ये अगदी तयार करते. सीमा पूर्णपणे घाबरून हे घर सोडून निघून गेली पाहिजे असे आता तिला सीमाबद्दल करायचे असते. आरतीचा धाक दाखवून, आरतीची भीती दाखवून आता बरोबर मात्र ही जी काही इरावती आहे तर ती सीमाचा बदला घेण्याचा ठरवते. पार्वती आजीची जी काही चूक आहे तर त्याचा बदला पूर्णपणे घराला त्रास देण्यासाठी इरावती हे सर्व करत असते. तेव्हा आता सीमा खूपच घाबरते. तिचे फोटो असे अचानक कुठून आले असतील, आरतीचा आवाज सुद्धा ऐकायला आला, नक्की हे होते काय आपल्याला, म्हणून सीमाला खूप टेन्शन येते आणि ती खूप घाबरलेली असते. तेव्हा आता मित्रांनो इरावतीने बरोबर प्लॅन करून सीमाला अगदी निशाणा तिच्यावर ठेवलेला असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माही आता इरावतीला सांगत असते की देविकाने मला सांगितले होते एकदा अक्षयची जी प्रॉपर्टी आहे तर ती तुझ्या नावावर करून घे, म्हणजे असं केल्यानंतर तुला त्या रमाला ब्लॅकमेल करता येईल. तेव्हा आता हे ऐकून इरावती म्हणते की अगं कमालच आहे. त्यानंतर आता इकडे मंगला मावशी ही माहीलाच फोन करते आणि माहीला म्हणते की हे बघ आता एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा आता लगेच माही विचारते की आता काय झाले. इरावती तर तेथेच असते. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की अगं कावेरी आहे. तर लगेच माही विचारते की काय झाले आईला. परंतु आता मात्र जी काही खरी रमा आहे तर ती आपल्या आईसाठी धावत आलेली असते. तेव्हा आता खऱ्या रमाला बघून मात्र लगेच ही पंकज काका आहे तर पंकज काका म्हणतात तू कोण आहे. तेव्हा आता रमा म्हणते की मी रमा आहे. तर रमा मात्र आता साई सोबत आलेली असते. काका म्हणतात की एवढ्या रात्री तू याच्या घरामध्ये काय करते, इतक्या रात्री बेरात्री. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की मग कुठे जाऊ. जी खरी आई होती, जे काका होते, जी मावशी होती, त्यांनी सुद्धा आता आपल्या खऱ्या रमाला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. आपल्या रमाला ते ओळखू शकले नाही. मग मी कुठे जाणार होते, कारण खरं खोटं असं माझ्यावर जी वेळ आली तर मला कुठेही जागा ठेवली का तुम्ही जाण्यासाठी. आणि हे बघा तुम्ही काही खऱ्या खोट्याची शहानिशा न करता जी खोटी रमा आहे ना तिला माझ्या जागी तिथे माझ्या घरी अक्षय सोबत नेऊन ठेवले. तेव्हा आता रमा बिचारी रडत हे सर्व सांगत असते आणि पंकज काका तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता त्यांना धक्का बसतो. तेव्हा आता पंकज काकांना सगळं काही माहिती झालेली आहे की हीच आपली खरी रमा आहे म्हणून. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.